समजता तैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभावी खंडसुता हेतू मी जाणे का जे मिया अधिष्ठिल्या प्रकृती होती सराच्याच्या सुगती म्हणून या मी हेतू हे उपपंथी घडेया. आता येणे उजळले निरुते न्यायले पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते बरी भूते मी नसे आत्वा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या पुन्हा तू कधी चुकू. जे शिष्य संप्रदाय असतात ते सद्गुरूंना निष्पुराम मेला सुद्धा कोवतात, पाश्चात पाडतात, परिग्रहात पाडतात. पण सत्य कटू आहे, सत्य आईला राग येतो. पण जो पाहत आहे ना एकच गोष्ट आहे, ते सत्याचं सत्यच होणार आहे. शेंडेपण असतं. या तो मळ्यावर गेलो मी कीर्तनाला, हे म्हणे तुमच्याकडे किती अभ्यास आहे. म्हटलं आमच्याकडे माऊलीने 2 सांगितले, 2च आहेत का. ते म्हणे 4 अभ्यास आहेत म्हणे. म्हटलं शेंडीपणा गोठरा केला असेल. शेंडीपळ लई लाळाचं असतं. शेंडीपळ एवढं लाळाचं असतं, तो बाप मोठ्याच्या गालात मारतो. बाप असतो ना मोठ्याच्या गालात मारतो आणि त्याचं कौतुक करतो. आणि तो नको ते डोक्यावर हाकून तळ पायापर्यंत जातं. तळ पायापर्यंत तरी त्याचं कौतुकच करतो. पण शेवटी नाव घालवतो आणि मोठ्याला मारतो. तशीच गोष्ट त्यांना म्हटलं शेंडेपणाने. त्यावेळेस केरोबाबा बंडोबाबा नाश केला आणि आता सुद्धा 30 पाडे आणणार आहेत आणि येणार आहे. पण मला असं म्हणायचे जे झालं ते बरं झालेलं आहे, पण हळूहळू सबुरी घ्या. कशा ते महात्म्यांना मागायला लावतात. त्या महात्म्यांना पाया पडायला लावतात त्यांचे. अजिबात जेव्हा आपण आपलं काम आहे आपण घरोघरी जायचं. वडे मागितला होता दत्तात्रेय बघा, वडा मागितला होता, डोळा काढून दिला. आपण करायचे ते काम, ते काम आपण करायचे. महात्म्यांना हेच काम द्या. शेवटचा काय गोष्टी आहे, सेवा करू दे, त्यांची सेवा करा आपण. इथं ते त्यांनी ते सांगितलेलं आहे. वास्तविक त्यांचा काही संबंध नाही या गोष्टीशी. ज्या गोष्टी जे काही घडतं तुमचं आपलं त्याची काही संबंध नाही. हा ते सांगतोय. जरी त्यांनी सांगितलं अरे हे जरी सर्व जग मी आहे, पण याचा माझा काही संबंध नाही. या जगाचा माझा काही संबंध नाहीये. जरी तुला वाटत ते सांगितलं जे जे दृष्टी दिसे ते अरूप जरी मी असेल त्यांना जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता. सूर्य जसा निमित्त मात्र आहे तसे सर्व जगताला सर्व गोष्टीला महात्मे जरी असतील पण त्याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. पहिला प्रश्न एक लक्षात ठेवा. बाबांनी हळाचे काळ रक्ताचे पाणी केलेलं आहे आणि आमच्यावर असं बिंबून ठेवलेलं आहे. काय ज्ञानबा तुकाराम ते मागितलं चराट दृष्टांत काय सांगितलं यांच्यामध्ये काय काय म्हणे कितपत आहे माहिती ना. चराट मागितलं म्हणे, दृष्टांत सांगतात बाबांनी. मी हे सर्व तुम्ही आपण ऐकलेलं आहे. नवीन मंडळीला नवीन विषय असेल म्हणून सांगावं लागतं. त्यांनी सांगितलं होतं ते वारकरी मंडळीत गेली म्हणे. एक होता नाडी पकड के बैठ, 2-4 दफे बोला ममद्या नीट बस, नाडी पकड के बैठ, नाडी पकड के बैठ. घरी आला गाडी सोडली, ममद्या नीचे उतर. तो कुठे पडला याचा काही पत्ता. तो तिकडनं पाय ओढत येत होता. क्या रे ममद्या मैंने तुझे 2-4 दफे बोला नाडी पकड के बैठ, नाडी पकड के बैठ. दादा मैंने नाड़ी इतनी पकड़ी नीचे गिर गया, तू भी थोड़ी नहीं बोले. नीचे गिर गया. अर्थ लोकला पुराणी शास्त्र सांग तुम्हाला. एक वेळेस गुरु प्रचिती आत्मप्रचिती, गुरु प्रचिती येईल आत्मप्रचिती येईल, पण शास्त्र प्रचिती जर आली नाही तरी सर्व व्यर्थ. तू म्हणतात कस काय बुवा, तुम्हाला एखादी जमीन घ्यायची आहे. सर्व गाव सांगतं 2 एकर आहे, सर्व गाव सांगतं 2 एकर आहे. तो घेणारा सांगतो देणारा सांगतो 2 एकर आहे, पण 7-12 उताराला 1.5 एकर असेल कोणतं खरं. मग शास्त्र काय सांगतंय. जर खरोखर सुख पाहिजे असेल ना तर सांगू कोणताही परिग्रह नाही पाहिजे. नाही बिड बाळ तुका म्हणे सानापूर बिडे पोट वाढे आमच्याकडे मनी खानदेश मध्ये
बिड्याच्या हा काय कधी बिडवाडी तर तुकाराम महाराज तुका म्हणे नाही बिडवाड तुका म्हणे साला तो येवत राह खुल्यालो सुन्ना होतो सुने प्यारे नाही जा कोते खात काय घे नाही इथं एकच आहे फक्त एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेकाचे काम इथं अनेकच उभा करतात पुढे गोळ इथं साधू संत सांगतात एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेकाचे काम अरे कारणापुरतं घ्या जवळ बाकी सोडून द्या कारणापुरतं घ्यायचं लंगोटी आणली होती एक महाराज नाही वैता गेला होता त्याला एवढं वैराग्य निर्माण झालं तो वनात निघून गेला एका लंगोटीवर घेऊन गेला शिष्य संप्रदाय जमलं तर त्याचं काय झालं ती जी लंगोटी आहे ना उंदराने कुसळली एक मार तयार होता आपल्यासारखा महाराज आपण मांजर पाळू म्हणे मांजर रक्त पोट आहे ना पाठी लागायला लागलं एक रस्त्याला तयार आली महाराज मांजर पाळली गोष्ट खरी आता काय उंदरी येत मांजर पाळल्याचा परिणाम असा झाला एकही उंदीर येत नाही ही ख्याती अरे म्हणे गोष्ट खरी आहे पण ती मांजरीला काय दूध पीत पाहिजे का नको म्हणून एखादी गाय आणली त्या गायीला दूध पाहिजे ना आपलं मारल्यानंतर हे आपलं नाही हे पूर्वी ऐकलेलं आपण हे जे ऐकलं आता सांगतो हे लंगटीचं काय टुमटीचं काय ते पूर्वी ऐकले ते सांगण्याची पाळी आलेली ते सरकार दरबारी ते जे होते त्या भागात राजा ते आले ती शेती काय म्हणे शेतकऱ्या काही भरला आणि कोण आहे काय तर त्या महाराजाला पकडलं नेलं विचार चौकशी केली उठा येते तुम्हाला माहिती सांगायला नको थोडं काही एक आहे थोडं आलं तर सर्व येतं आणि हा एवढा मोठा असा घोटाळा फक्त एकच विनंती सांगायची कोणाला फटवा आता न फटवू संतांनी जे केलं ते करायचं बाकी त्याचे काही केलं नाही इथं ते बाबा दृष्टांत सांगतात सप्ते करतात गावोगाव सप्ते करतात